गोंदवलेकर महाराज ते गोंदवलेला वास्तव्याला असताना त्यांच्याकडे एक ज्योतिषशास्त्र विशारद आला. तो तिथं जेवढे त्यांचे शिष्य होते सगळ्यांचं भविष्य सांगू लागला. महाराजांनी त्याला नामाचं महत्व पटवून देण्यासाठी एक लीला केली. त्यांनी त्यांच्या एका शिष्याला सांगितलं की त्यांच्या खोलीमध्ये असलेली महाराजांची पत्रिका, गोंदवलेकर महाराजांची, ती घेऊन या म्हणे. त्यांचे शिष्य ती पत्रिका घेऊन आले. महाराजांनी त्या ज्योतिषशास्त्र विशारदांना ती पत्रिका दाखवली. पत्रिका दाखवल्यानंतर ते म्हणे, आमच्या शिष्याची पत्रिका आहे आणि याचं भविष्य सांगा. त्यांनी खरं सांगितलं. आणि ते ज्योतिषशास्त्र विशारद खरंच खूप अभ्यासू होते की आयुष्यभर काट्याचा प्रवास आहे, खडतर आयुष्य आहे, सगळं 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 सांगितलं की या माणसाच्या आयुष्यामध्ये सुख नावाचा प्रकारच नाही. मग त्या विशारदांनी विचारलं की कुठल्या शिष्याची पत्रिका आहे. महाराज खरं बोलले की ही पत्रिका माझी आहे. तो ज्योतिषशास्त्र विशारद आवाक होऊन उभा राहिला की हे शक्य नाही, इथं तुमच्या सेवेसाठी एवढे सेवेकरी आहेत, तुम्ही मठाधिपती आहात आणि ही पत्रिका दोघंही कसं खरं असू शकतं. मग महाराजांनी त्यांचा भ्रम दूर केला की ही पत्रिका देखील माझीच आहे आणि हे सुख उपभोगणारा देखील मीच आहे. पण कसं, माझा जो रामनामाचा 13 कोटी जप झाला, त्या रामनामाच्या 13 कोटी जपानं माझ्या कुंडलीवरचं जे ग्रहांचं चक्र होतं तेच संपवून टाकलं. कारण ग्रहाची बाधा फक्त शरीरापर्यंत आहे, नामापर्यंत नाही. म्हणून महाराजांनी नामाचं महत्व पटवून दिलं. बरोबर, कुठलंही नाम तितकंच श्रेष्ठ आहे. राम म्हणा किंवा जगदंब म्हणा.